UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार। लाभार्थ्यांना किट वाटप करणार। भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160 हून अधिक जागा लढवणार। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान निवडणुकीची शक्यता। 24-25 तारखेला शहांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती। मवियात 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा। 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार। भाजप आमदार नितेश राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदारांची नाराजी। अजितदारांचं महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाहीत, नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। अजितदारांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही। नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू राजू शेट्टींची तिसरी आघाडी। 288 मतदारसंघात उमेदवार देणार। जरांगेंचं आंबेडकरांनाही युतीचं आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार। मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा पूजा खेडकरवर आरोप। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला खुलासा मागितला। कोलकातामधील डॉक्टरांचा संप अखेर मागे। आरजीकर महाविद्यालयाचे डॉक्टर शनिवारपासून कामावर परतणार। राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना जाहीर। निवृत्तीनंतर दरमहा 10,000 मिळणार। राज्य सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1,29,665 अर्ज दाखल। 1,05,877 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर। मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर आरोप। बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही धक्कादायक खुलासा। बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनचं दमदार शतक। जडेजासोबत 195 धावांची भागीदारी। भारताचा 300 धावांचा टप्पा पार। अश्विनचं कसोटी कारकिर्दीतलं 6वं शतक। ठाण्यात शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक। स्थानकावर पादचारी पुलाची तोळी उभारण्यात येणार। आतिशी उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसेन मंत्रिपदाची शपथ घेणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।